श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हे बघा इथं मी कुठे आले आहे. आज तुम्ही म्हणताल हे कोणाचं घराणे आहे आणि ही कुठं आहे काय माहिती, नवीनच काहीतरी दिसतंय. पण हे आमचं आत्ताच बांधकाम झालेलं नवीन घर आहे. बांधकाम होऊन 2-3 महिने झाले. दसऱ्याच्या दिवशी राहायला गेले होते खाली आणि दसऱ्याच्या आधी झालं होतं 4-8 दिवस. हे बघा हे बांधकाम जवळजवळ चालू आहे, 5 वर्ष झालं चालू होतं. फक्त 2 रूमचं बांधकाम. ह्यांचं खूप मोठं स्वप्न होतं. गल्लीत छोटीशी जागा होती, यायला पण काही नव्हतं तिथं. त्याच्यामुळे ते बरेच दिवस रखडलेलं बांधकाम होतं. इथे बघा, आणि इथे राहतात सासू सासरे. आम्ही इकडं वरती भाड्याने राहतो दुसरीकडे. तर हे बघा एवढं मी गेल्यापासून व्हिडिओ केला आहे. घरात पाय ठेवल्याशाने असं घर होतं. आमच्या सासू भरपूर वयस्कर आहेत, 65 ते 70 वर्षाच्या आहेत. फक्त करून खातात तेवढंच भरपूर झालं आहे. बाकीच्या अजिबात तिला साफसफाई वगैरे काय जमत नाही. माझी आत्याच आहे ती. हे बघा खरकट वगैरे तरी मी अर्धा आवरलं होतं. गेल्या गेल्या चहा पावडर वगैरे सगळं बेसिनमध्ये सगळं तसं असतं. हे असाच पसारा दिवसभर असतो आणि मध्ये बसून फक्त स्वयंपाक करते आणि बाजूला होते. खाली एक सिंगल शेगडी उभं राहून स्वयंपाक करायला नाही म्हणून घेतली आहे नवीन आम्ही आता, आणि वर डबलचे ठेवले. 2 रूमचं झालेलं आहे, त्यालाच लागून हे एका रूमचं बांधकाम चालू आहे. झालं आता जवळजवळ. हा व्हिडिओ पण 4-8 दिवस झाले आधीच आहे, मी आत्ता टाकते. हे बघा ह्याचं पण आता झालं आहे, गिलावा फरशीचं वगैरे काम झालेलं आहे बऱ्यापैकी सध्या. तर हे मी त्या दिवशी घर स्वच्छ करायला गेले तेव्हा असं होतं. त्या घराचं काम चालू आहे बाजूला, त्याच्यामुळं पण सिमेंट वगैरे सगळं उडून किचन घाण होत होतं आणि असं पण ती तसंच ठेवत होती सगळं खरकट. इथं सासरेबुवा आमचे दाढी करायला लागले होते. हे बघा बाहेर मस्तपैकी पाल हांतरून अंगणात. इथं फक्त मुरुम टाकलेला आहे, ह्याच्यावरती पण फरशा येणार आहेत आता. तेव्हा फरशा आणून ठेवलेलं आहे सगळं साहित्य. हे आतल्या आत गेटच्यात असं आहे सगळं. हे बघा हे बाथरूम आहे, इथे टॉयलेट आहे आणि हा मेन डोअर आहे घरात येण्याचा. जरासं बांधकाम बिघडलं होतं पहिल्यांदा करताना. छोटंसं आहे 2च रूम म्हणून अंदाजे आम्ही होईल तसं घेतलं होतं. पण आता जरा जागा मोठी झाल्यानंतर चुकल्यासारखं वाटायला लागलं आहे. आल्याच टॉयलेट बाथरूम दिशा जरा बदलल्या आहेत सगळ्याच गोष्टींच्या. बघू, पण असं त्याला पण काहीतरी पर्याय तोडगे असतात, बघायला येईल परत. इथं मी स्लॅबवर नुकतंच 2 दिवस झाला स्लॅबचा गिलावा झाला होता, त्याच्यामुळे स्लॅब कसं झालं आहे गिलावा कसा झाला आहे बघण्यासाठी आले होते. हे बघा त्याच्यात पाणी असं होल पॅक करून पाणी तुंबवून गिलाव्याला पाणी दिलं होतं. पाणी म्हणजे मारलं होतं गिलाव्यासाठी. हे पाठीमाग इकडून 2 मजली घर आहे, इकडच्या बाजूला पण 2 मजली घर आहे. फक्त पाठीमागची भिंत तेवढी ओपन आहे. तर ती पण आता कधी त्यांनी पाठीमागची पण बांधकाम केलं की ती पण भिंत पॅक होऊन जाईल. त्याच्यामुळं वरती हे पण भरपूर झालेलं आहे स्लॅब वापरण्यासाठी. आणि हे बघा वरून मी खाली यायला लागले. खाली असं दिसतं गेटच्या आत आपल्या इथं खिडकीला हे येणार आहे, स्लायडिंग वगैरे बसेल म्हणजे बाहेरचा काहीच प्रश्न येत नाही. हे बाहेरचं दिसायला लागले खिडकीतून. आणि हे टॉयलेट बाथरूम आणि हे आपलं पोर्चसारखं म्हणजे फरशा टाकून ह्यांना बसाय उठायला म्हणून मोकळं सोडलेलं आहे. सासूसाने बघा हे दरवाजा कसा झाला आहे आणि हे टॉयलेट बाथरूम. हे बघा पूर्ण पांढरं शुभ्र, नळ सगळं पांढरे, गिझर वगैरे बसवलेलं आहे. सगळं जागच्या जागी केलेलं आहे. बटन दाबलं की सगळं चालू होतं आहे. पण आता काय करणार. आणि अजून बांधकाम चालू आहे, घर पुरत नाही, त्याच्यामुळे मी पण राहायला जाऊ शकत नाही तिथं. हे बघा मी गेले की मग माझं असं सुरू झालं होतं. 1-1.5 तासात वर किचनवर चढून मी सगळ्या स्टाईल घासून काढल्या होत्या. उभं राहून पूर्ण हे सगळं धुवून काढलं होतं. हे बघा सगळं ते बरण्या वगैरे धुवून लावल्या, वरून खालीपर्यंत स्टाईल सगळ्या घासून काढल्या होत्या. हे सगळं स्वच्छ धुवून काढलं. मिक्सर पुसून काढला, गॅसची शेगडी घासून काढली, बेसिंग सगळं घासून काढल्यानंतर किती छान दिसते ते बघा. काळं एकदम. खिडकी वगैरे ते खिडकीवरती पण भरपूर घाण होती. सगळं घासून काढलं आणि मी तुम्हाला थोड्या वेळाने लक्षात येईल तसं कॅमेरा हातात घेऊन दाखवतो ते गोल फिरून. हे बघा हे सगळं असं राडा बाहेर काढला होता तिकडच्या इकडच्या रूममध्ये. आणि हे बघा इथं मूग वगैरे सगळं सांडलेली चिरित्या घाण. ह्याच्या खाली एकदम कचरा घाण सगळीकडं कानाकोपऱ्यात तसंच होतं सगळं. मी ते कट्टे वगैरे आवरून ह्याच्या आतमध्ये पण एकदम भरपूर घाण होती. झाडूसुद्धा मारलं तर झाडूसुद्धा फिरत नाही तिथं, आणि खाली गॅसच असतो, कसं झाडू मारायचा. हा काय सिंगल शेगडी ती मी घासून वर ठेवली. आता ती शेगडी फक्त सरकवते ती आणि तिथंच फक्त कपडा फिरवून घेते. मी गेले की हे सगळं असं वर खाली करून खालच्या कप्प्यातलं हे सगळं वरती घासून, हे सगळे मधले कप्पे घासून पुसून ठेवलं. ते सगळे भांडी पुसून तिकडं सरकावली होती. किचन सगळं पुसून स्वच्छ धुवून काढलं होतं.
काय करणार. ह्याच्यामुळे तर मी दसरा झाल्यानंतर आता दसरा आणि दिवाळी झाल्यावर मध्ये आजारी पडले होते. टायफॉईड झाला होता, मला ताप वगैरे आला होता.